त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले. मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती, स्कीमचं हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना. हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे. आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे. आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे. जर महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे. आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल. एक तर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे. त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत. कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं. आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं, त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही. मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही. तो सरकारचा प्रोग्राम आहे. सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे. बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लीडरशिप हवी असते ना, तेव्हा लीडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे आणि ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही. त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे. ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे.